जनतेच्या मनातला प्रतिनिधी, जनतेच्या कामात मग्न, 14 गावांच्या विकासाचे दिलेले वचन करणार पूर्ण. प्रभाग समिती सभापती भरत कृष्णा भोईर यांचे ध्येयवादी निर्णय. होय, हे अगदी खरे आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वीच महिलांच्या डोक्यावरील हंडा काढून महिलांना पाण्याच्या समस्येपासून मुक्त केले आणि काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे ते सोडवण्यात कार्यकुशल नगरसेवक भरत भोईर हे यशस्वी प्रयत्न करत आहेत. नगरसेवक भरत कृष्णा भोईर यांनी पायाला भिंगरी लावून जिथे समस्या तिथे निराकरण करून दिलेला शब्द पाळण्यात नगरसेवक भरत भोईर हे यशस्वी ठरले आहेत. झालेल्या महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून भल्या भल्यांना गप्पगार केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या बॅटने शॉट मारत आपल्या सामाजिक कार्याचा करिश्मा दाखवला आणि आपल्या नावाने अपक्ष नगरसेवकाची नोंद ही नवी मुंबई महानगरपालिकेत सुवर्ण अक्षरात केली. नगरसेवक पदावर विराजमान झाल्यानंतर भरत कृष्णा भोईरांची जबाबदारी सुद्धा वाढली. कारण नवी मुंबई महानगरपालिकेचे विकास पुरुष तथा वनमंत्री नामदार गणेशजी नाईक, माजी खासदार संजीवजी नाईक, महापौर सुजाता सूरज पाटील, गटनेते सागरजी नाईक यांनी 14 गावांचा कायापालट करण्याकरिता नगरसेवक भरत कृष्णा भोईरांना प्रभाग समिती सभापती पदाची धुरा दिल्याने 14 गावांचा कायापालट करण्याची जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे. 14 गावांच्या विकासाची जबाबदारी ही नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती भरत कृष्णा भोईर हे दिलेला विश्वास पात्र ठरवतील यात दुमत मुळीच नाही. सन्माननीय नामदार वनमंत्री गणेशजी नाईक यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या व विश्वासार्हता जपण्यासाठी सभापती भरत कृष्णा भोईरांनी कंबर कसली आहे. सुरुवातीला 14 गावांच्या नागरिकांना, नोकरदार, शालेय विद्यार्थ्यांना नवी मुंबई वासी, सानपाडा किंवा पनवेल या शहराकडे ये जा करण्याकरिता बस सुविधा मिळावी यासाठी परिवहन सभापती सन्माननीय विकास झंजाड यांना निवेदन दिले आहे आणि काही दिवसातच बाळे वाकड्यांपासून ते वासी बस सुविधा 14 गावांच्या नागरिकांना मिळणार आहे. 14 गावातील 5 ग्रामपंचायतची दप्तरे महापालिकेत जमा करण्यासाठी पहिल्याच महासभेत 14 गावाचा बुलंद आवाजाने लक्षवेधी गर्जना केली होती. नैसर्गिक नाल्याची साफसफाई, केमिकल माफियांनी घातलेला हैदोस, 14 गावात इंग्लिश कॉन्व्हेंट शाळांना प्राधान्य, घनकचरा व्यवस्थापनासाठी 5 घंटा गाड्या, नागरिक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले एका छताखाली मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, शिक्षण, आरोग्य या नागरिकांच्या मूलभूत सुविधेकरिता आयुक्त कैलास शिंदे यांनी दौरा करावा जेणेकरून 14 गावांच्या नागरिकांच्या समस्या झटपट सुटू शकतील. यासाठी नगरसेवक भरत कृष्णा भोईरांच्या प्रयत्नाने सन्माननीय आयुक्त कैलास शिंदे यांचा दौरा हा यशस्वी झाल्याचे समजते. नावाडी गावात वाकड मुख्य रस्त्यापासून ते गौतम पाटील यांच्या घरापर्यंत डांबरी रस्त्यासाठी प्रयत्न केले. सभापती भरत कृष्णा भोईर एवढ्या कामावर समाधानी न राहता स्थानिक 14 गावातील शेतकरी बांधवांना सातबारा, कृषी व महसूल खात्याच्या विविध योजनेसाठी मंडळ व तलाठी कार्यालय भारत गेरकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी मंडळ व तलाठी कार्यालय हे दैसर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरती उघडावे यासाठी तहसीलदार उमेशजी पाटील यांना सभापती भरत कृष्णा भोईरांनी निवेदन दिले आहे. त्या निवेदनाची सन्माननीय तहसीलदार उमेश पाटील हे दखल घेतील अशी आशा सभापती भरत कृष्णा भोईरांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. महोदय, तुमचं जे तलाठी महसूलचं ऑफिस आहे ते कोसो दूर आहे, त्यासाठी आपण काही पाठपुरावा केलात का? सन्मान्य तहसीलदारांना काल तुम्ही निवेदन दिलात, काय सांगाल यावरती? मी काल सन्मान्य तहसीलदार साहेबांना पत्र दिला का आमची तलाठी, पूर्वी दैसरला तलाठी बसायचे सगळं आणि मंडल अधिकारी सुद्धा इथेच बसायचा. काही कारणावर ऑफिस खराब झाल्यामुळे ते इकडे तिकडे पडले, कल्याण फाटा कुठे फाटा, आणि मंडल अधिकारी तर मात्र भारतगीरच्या कुठे आहेत, दोस्तीमध्ये कुठे आहेत मंडल अधिकारी. कोण आमच्या वर्गाला भेटत नाही, ते सगळे साधारण माणसाला काय भेटणार. तर मी त्यांना विनंती केली की बाबा आता आमच्या ग्रामपंचायत कार्यालय खाली झाले आहेत, दैसर, नागाव, जिथे तुम्हाला जिथे जिथे आवश्यकता वाटेल तिथे बसा, आम्ही मदत करू. नाहीतर आमच्या दैसर ग्रामपंचायतचा वरचा भाग खालीच आहे, तिथे तुम्ही बसले तर अतिउत्तम होईल. आणि त्यांना विनंती केलेली आहे काही करून आठवडाभरात तरी तुम्ही कमसे कम
हे तलाठी सगळे आमच्या इकडं यायची व्यवस्था करा किंवा पत्रक काढा त्यांना. बरं, या ठिकाणी जर मंडळ अधिकारी किंवा तलाठी ऑफिस म्हणजे मंडळ अधिकारी कार्य झालं तर इथं किती गावांना फायदा होईल त्याचा काय सांगा? इथं आमच्या सर्वच 14-15 गावांना फायदा होईल त्याचा. कारण इथून शिलपाटीला जायचं, ट्रॉफिक किती रस्त्यामध्ये, वेळ वाचतो. 7-12 काढायचं असलं तिथे जावं लागतो. तलाठी 12 वाजता येतो, 1 वाजता येतो, भेटत नाही. त्यामुळे लोकांची आम्ही दुर्दशा बघितली किती दिवस. आमच्याकडे काय अधिकार नसल्यामुळे आम्ही काय बोलणार. आज मी नगरसेवक झालो, जे समस्या असतील लोकांच्या समस्या आम्ही शोधतो. काही समस्या बाबा लोकांनी गरज आहे त्यासाठी पत्र दिला तहसीलदारांना आणि विनंती केली की बाबा लवकरच तलाठी दहिसरचा दहिसरला द्या, नागावचा नागावला, वाकलनचा वाकलनला द्या किंवा एकत्र आले तरी चालतील सगळे. पण कुठेतरी आमच्या 14 गावात येऊ दे. कारण महसूल 14 गाव आहेत आणि यांचं कार्यालय कुठे आहे? शिलपाटा भारतगेर इकडे आहे. ते चुकीचं आहे, ते कायद्याला बसत नाही. ते त्यासाठी विनंती केली आणि ते विनंतीला मान देऊन ते सांगितलं तहसीलदार का नक्कीच आमचं तलाठी पाठवतो इकडे म्हणून. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर.